आपण ज्या धर्मात जन्माला आलोय, ज्या धर्माने आपल्याला संस्कार दिले, संस्कृती समजवली आणि त्या संस्कृतीसकट, त्या संस्कारासकट आपण जगतोय, त्यामुळं आपण सुरक्षित आहोत. आपण सुसंस्कृत समजले जातो. आपल्याकडे लोक आदराने पाहतात. या सगळ्या गोष्टी या जमेच्या बाजू आहेत आपल्या आणि त्यामुळे नेहमी जे अगदीच आता गुढीपाडवा, नववर्ष जवळ आलंय, मग त्या निमित्तानं निघणाऱ्या नववर्षाच्या शोभायात्रा, हे सगळं मी मराठी आहे, मी हिंदू आहे हे दाखवण्यासाठी नसतं, तर खरोखरच आम्ही एक सुसंस्कृत आणि संस्कारित धर्माचे पाईक आहोत हे अभिमानानं सांगण्याचे क्षण असतात. आणि ते क्षण अनुभवण्यासाठी जेव्हा आमच्यासारखे हजारो लाखो हिंदू जेव्हा रस्त्यावर उतरतात ना, तर त्यांना रस्त्यावर उतरण्याचा हक आहे, हक. बाकीच्यांनी किमान या सगळ्या मूल्यमापनाच्या फुटपट्ट्या स्वतःला लावून पाहाव्यात. तुमच्या धर्माने तुम्हाला काय शिकवण दिली आहे, तुमच्या घरातले तुमचे वडीलधारी तुम्हाला काय शिकवतात आणि त्यानुसार तुम्ही रस्त्यावर येऊन काय वागता याचा तुम्ही तुमचा विचार करा. आणि मग माझ्या कुठल्याशा व्हिडिओवर तुम्हाला काही आक्षेपार्ह आढळलंय आणि मग त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू वगैरे जे तुम्ही म्हणताय ते नक्की करा. पण आधी स्वतःच्या अंतर्मनात एकदा नजर टाकून बघा. या सामाजिक चौकटीच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पहा, कसे दिसताय. तो एक शेर आहे, धूल चेहरे पे थी और उम्र भर आईना साफ करता रहा.